नम नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माता बहिणींनो, समाजकार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघत आहोत आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आज वातावरण हे महाराष्ट्र राज्यासाठी कसे असेल, हवामान विभागाने तर सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार गारपीट होण्याची शक्यता आहे. तर अंदमान निकोबार जो भाग आहे आणि अरब समुद्राचा जो काही भाग आहे, तर त्या भागाच्या जो सर्कल तयार झालेला आहे त्या अनुषंगाने आपण आपल्यापर्यंत सॅटेलाईटद्वारे आपल्याला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तर जो आपण भाग बघता महाराष्ट्रासाठी, तर अत्यंत हा महत्त्वाचा विषय आहे. तर मुंबई, बेळगावी, हैदराबाद, बेंगळुरू हा जो भाग आहे, नागपूरचा भाग आहे, काहीसा जो भाग आहे तो त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा रिमझिम असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पाऊस हा मुसळधार किंवा तुरळक अशा स्वरूपाचा पडणार आहे, तर आपण पाहणार आहोत. कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नाशिक आणि मुंबईच्या मधला जो भाग आहे त्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जळगाव, अकोला, नाशिक, नागपूर हा जो भाग आहे ह्या ठिकाणी पण मुसळधार ते काही स्वरूपात रिमझिम हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इंदोर, सुरत हा जो भाग आहे त्या ठिकाणीही मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर इकडं आपण भोपाळचा भाग, इंदोरचा भाग, नागपूर, अकोला, जळगाव ह्या भागामध्ये पण काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा चक्रीवात स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने तर वर्तवलेली आहेच. परंतु आपल्या सॅटेलाईटद्वारे आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार, तर सोलापूर, कोल्हापूर हा जो भाग आहे तर ह्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर सातारा, अकलूज, सांगली हा जो मधला भाग आहे ह्या मधल्या भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याच्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. हा जो भाग आहे सातारा, अकलूज, सांगली, विजापूर, सोलापूर, लातूर, पुण्याचा काही भाग आहे. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता ह्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळी स्वरूपाचा पाऊस हा गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तर आपण बघू शकता लातूर, नांदेड, औरंगाबाद ह्याही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचाही अंदाज नाकारता येत नाही आहे. तर आपण आपल्या पिकांची काढणी मोडणी झालेली असेल तर आपली पिकं सुखरूप रानातून घरी नेणं गरजेचं आहे. तर हा जो सर्कल आहे तर ह्या सर्कलमध्ये आपण बघू शकता नांदेडचा भाग आहे, नाशिकचा भाग आहे, जळगावचा, अकोल्याचा भाग आहे. आपण बघू शकता की हा जो नांदेडचा भाग आहे तर ह्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह बर्फवृष्टी म्हणजेच गारपिटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आपण बघू शकता चंद्रपूर आणि त्याच्या आसपासचा जो परिसर आहे तर ह्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसिफाबाद ह्या लगतचाही जो भाग आहे तर त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उतनूर, खातापूर, खातापेठ हा जो भाग आहे, तर धर्मापुरी हा जो भाग आहे तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इकडं नांदेड हा जो भाग आहे, अहमदापूर, पारली, कायद हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर बघू शकता शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. तर ह्या स्वरूपाचं सर्कल तयार झालेलं आहे. तर आपल्याला बघू शकता सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्याच्या आसपासतील काही जिल्ह्यांमध्ये विजापूर, सांगली, अकोला, सातारा ह्या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची ही शक्यता आहे. तर इकडे बघू शकता आपण खाली सिरसी, दावंगरे, बल्लारी, मानवी, हुबली, कुर्नूल हा जो भाग आहे, इंदापूर हा जो भाग आहे, या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बंगळुरूचा भाग हा जो भाग आहे ह्या ठिकाणीही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्याला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपण कमेंट करा कुठून हा व्हिडिओ पाहता. तर आपला हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो आणि आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये ह्यासाठी आपल्या अशाच नवीन व्हिडिओ हवामानासाठी आपण बनवत आहोत. तर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.